हाय फ्रेंड्स, मी आज आले आहे ओझरच्या गणपतीला। हा गणपती जुन्नर मधील ओझर या गावात आहे। महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी हा 7वा ओझरचा विघ्नहर गणपती असून हा भक्तांचे विघ्न दूर करणारा गणपती आहे। येथे श्रींची लांब व रुंद मूर्ती असून हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो। या मंदिराच्या बाहेर असे भक्त निवास आहेत। हे असे सुंदर सुंदर भक्त निवास लोकांसाठी राहण्यासाठी आहेत। तर चला आपण जाणार आहोत दर्शनासाठी। आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून आम्ही ठरवलं की विघ्नहर्ताचे दर्शन घ्यायचे। मंदिराच्या एंट्रीला भव्य आणि दिव्य असा मंडप असून यामध्ये असे मोठमोठे झुंबर लावलेले आहेत। मंदिराच्या आजूबाजूला अशी फुलांची आणि प्रसादाची दुकाने आहेत। आम्ही दर्शनासाठी चाललो होतो तेव्हा एक शाळेची सहल सुद्धा आली होती। स्वागत आणि देणगी कक्षाच्या बाजूलाच असा एंट्रन्स आहे। मंदिराची मुख्य कमान असून आपण येथून आत प्रवेश करणार आहोत। सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती म्हणून आम्ही दर्शन पटकन घेण्याचे ठरवले। आज होती चतुर्थी आणि आज चतुर्थीच्या दिवशी आम्ही गणपतीचे दर्शन घ्यायचे ठरवले आणि आम्ही आतमध्ये गेलो। मंदिराला दर्शन घेण्यासाठी ही अशी बाहेरून लाईन होती। आम्ही त्या लाईन मध्ये दर्शनासाठी घेण्यासाठी येथून चाललो। जुन्नर मध्ये ओझरच्या गणपती सोबतच अष्टविनायक गणपतीपैकी अजून एक म्हणजे लेण्याद्री हा गणपती सुद्धा आहे। तुम्ही कधी जुन्नरला आलात तर लेण्याद्री गणपतीचे दर्शन सुद्धा आवर्जून घ्या। मंदिराभोवती अशा 2 मोठ्या मोठ्या दीपमाळ असून या मंदिराचा कळस सोनेरी आहे। मंदिर लांबून खूप असे भारी दिसत होते। आता आपण जाणार आहोत मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी। मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओग्राफी करण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे व्हिडिओ काढलेला नाही। आमचे तर दर्शन झाले, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। मंदिराच्या भोवती जुनी अशी भक्कम दगडी भिंत आहे जी मंदिराचे संरक्षण करते। मंदिर खूप भारी आहे। मंदिराचा आतील परिसर सुद्धा खूप भारी आहे। हे मंदिर तुम्ही आवर्जून बघायला या। मंदिरामध्ये असे वरती कोरीव काम केलेले आहे। मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन येताच आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा मारली। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आता आपण घेणार आहोत मुखदर्शन। मुखदर्शनासाठी येथून आपण मंदिरातील मूर्ती बघू शकता। मंदिराच्या आतील गाभारा खूप सुंदर आहे। तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आम्ही बाहेरून असा व्हिडिओ काढला होता। मंदिराच्या आतील घुमटाचा भाग किती भारी असा सुंदर सजवलेला आहे। तुम्ही सुद्धा घर बसल्या गणपतीचे दर्शन घ्या। बाजूलाच अशी श्रीरामांची मूर्ती होती, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतले। मंदिरामध्ये दुपारी 12 वाजता महाप्रसाद दिला जातो। मंदिराच्या बाहेर एक हॉल आहे, तिथे प्रसादाची सोय आहे। चतुर्थीच्या दिवशी आमचं खूप भारी असं दर्शन झालं। तुम्ही सुद्धा कधी आलात तर या गणपतीचं आवर्जून दर्शन घ्या। मंदिराच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला पार्किंगची सोय आहे। सोबतच जवळ अशी एक कुकडी नदी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। पार्किंग साठी मोठा असा परिसर दिला आहे जिथे तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग करू शकता। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंदिराच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवलेला आहे। त्याचबरोबर हे वारकरी आणि शिवाजी महाराजांची खूप भारी अशी प्रतिमा यांनी साकारलेली आहे। या प्रतिमा मंदिराची शोभा अजूनच वाढवतात। बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा।